नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज दीपू काय बनवावं लागल्या थोडक्यातच सांगणार मी तुम्हाला, पण फोटोमध्ये दिसत असेल आता व्हिडिओमध्ये. तर बघूया, बरेच दिवसांनी दीपू आपल्या दर्शनासाठी आलेले आहे. तर काय काय दीपू आज करणार आहे, काय आहे विशेष बघूया. आज शनिवार आहे आज. तर आज स्पेशल काय आहे बघूया. काय बनवले सांगशील, हो की नाही? ओके. तर फायनली मुंबईमधलं थोडंसं गरमी कमी झालेलं आहे, खूप कमी झालेलं आहे. आणि ह्यावेळी थोडंसं गेल्या सॅटर्डेपेक्षा ह्या सॅटर्डे थोडंसं थंड आहे, होय का नाही? तर आपण थोडक्यात आता सुरू करूयात व्हिडिओ. तर काय बनावं लागलं दीपू आज स्पेशल बघूया. आणि विशेष काय आहे, आणि उद्या पण विशेष आहे, उद्याचं पण सांगणार आहे, होय का ना दीपू? आजचं पण सांगणार आहे. तर सगळ्यांना सांगायचं आहे की आज दीपू बनवा लागल्या गावरान वांगी. कसलं वांगी? हां, भरलेली वांगी, काट्याचं वांगी. तर काल बाजारामध्ये गेलेलो, सगळ्यात स्वस्त भाजी वांगी होता. आणि महत्वाचं काय, दुसरं भाजी नव्हतं. स्वस्त म्हणायला काय आता, स्वस्त नाही तसं काय नाही. असू दे, 80 रुपये किलो असू दे ना. अगं मला काय म्हणायचं आहे, आपल्यालाच भेटतात ना पैसे गावाकडं, होय का नाही? हा, मग गावाकडं उगवतोय आम्ही, मग इकडं आणून विकतोय, आपल्यालाच मिळतो. व्यापारी विकतात, व्यापाऱ्यांना पैसे फायदा आहे, शेतकऱ्याला फायदा नाही. असं कसं होईल? थोडं होईल ना, होईल, आता होईल, सगळं होईल. तर ऐक ना, आपलं भाजी राहील. बोलता बोलता तू पुढं निघून गेलीस. तर कशाचं भाजी काय काय करायला लागलीस सांगशील जरा? सांग मला, काय काय बनवावं लागलीस सांग. मस्तपैकी भरलं वांग बनवाले मी, बेसनचं. म्हणजे बेसन घालू पहिल्यांदाच. ओके. बेसन घातलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, हळद, मीठ, तिखट, जिरं घालून हे मिश्रण म्हणजे हे तयार केलेलं आहे. वांगे असे चिरून घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. ओके. इकडे कांदा आणि लसूण घेतलेलं आहे. कांदा लसूण दाखव ना इकडे. कांदा लसूण पण दाखव. हे बघ, हे कांदा लसूण. ओके. आणि सगळे वांगे भरून घ्यायचे. मस्तपैकी सगळं वांगा भरून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी छानपैकी शिजवायचं. पण सारण काय काय, सारणामध्ये काय काय घातले सांग मला जरा. शेंगदाण्याचं कूट, बेसन पीठ, तिखट, हळद, मीठ, जिरं. आणि काय झालं की. ओके. तर ह्या तऱ्हेनं सगळ्या भाजीचं तयारी करून घेतलेलं आहे. आणि विशेष त्यामध्ये काय मसाला वापरले सांग? कोल्हापुरी कांदा लसूण मसाला. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तिखट घरी तयार केलेला. घरी तयार केलेलं आहे का? तू करतीस तयार, म्हणजे काय काय घेतीस ते पण सांगशील काय नेक्स्ट टाइम? काय मसाला कसा तयार करायचं त्याच्यावर पण एक व्हिडिओ आपण बनवूयात. हां, ह्या तऱ्हेनं वांग्याचं भाजीचं तयार झालेलं आहे. आता ह्याचं पुढं काय करायचं सांग पटकन. फोडणी घालून घ्यायची. फोडणी तेलामध्ये? ओके. शिजवायचं पाण्यातून? थोडं पाणी टाकून. ओके. वाफेवरनं शिजवायचं का? शिजवायचं. ओके. छान लागते. व्यवस्थितपणे असं वाफेवर वगैरे शिजवून घ्यायचं आहे. सारण भरून घ्यायचा. आणि त्याचा रस्सा बनवणार नाहीस? करणार ना, थांबा ना, फोडणी तर घेते. हां, फोडणी दिल्याशिवाय रस्सा कसा करणार? तेच मला आधी विचारायचं होतं ना की काय. लागेल. हां, रस्सा पाहिजे असेल तर पाणी टाकावं लागेल. रस्सा पाहिजे असेल तर पाणी टाकावं लागेल. थोडंसं रस्सा पण बनव आणि थोडंसं हे पण बनव. काय रस्सा पण बनव, राईस भात पण बनव, भाकरी बाजरीचं बनव. बाजरी नाही, बाजरीचं पीठ नाही घरात. वांग्याचं भाजी आणि बाजरीचं भाकरी लय आवडते का मला. आणूया हो. खिडकीतनं वारा यायला लागलाय का हो? होय काय? गरमी होते ना, पूर्ण भिजायला होत होतं उन्हाळ्यात. ओके. तर ह्या तऱ्हेनं दीपू तयार करायला लागल्या.
मस्तपैकी फोडणी पण मारणार आहे. हो. मग सगळेजण बोलवायचे आज जेवायला. काय दीपू, थोडंसं व्हिडिओ मोठा होणार आहे काय. वांग्याचं भाजी करायला लागलीस म्हटलं तर वांग्यावरचं नवरा बायकोची एक स्टोरी आहे. काय? एका बाजारामध्ये नवरा बायको गेलेले असतात. मग त्यांनी दोघंच असतात घरात, मुलं बाळा कोणी नसतात. मग त्यांनी काय करतात, बाजारामध्ये कुठंही वांगी नसते, फक्त एका आजीकडे वांगी असतात. ते पण 3च वांगी असते. मग नवरा म्हणतोय की 3 वांगी घ्या ना. बायकोला म्हणते 3 वांगी घे, चल मस्तपैकी घरात जाऊन भाजी कर खाऊया म्हणून. मग 3 वांगी घेऊन घरी येतात. 3 वांगी घरात येऊन आल्यानंतर नवरा आणि बायकोचं भांडणं सुरू होते की मला 2 पाहिजे म्हणून नवरा म्हणणार, बायको म्हणणार मला 2 पाहिजे. मग दोघांचं जिद्द लागते. भांडत भांडत बायको कसं तरी स्वयंपाक करत्या. मग शेवटी जेवायला बसतात. जेवायला बसलं की पैज लागते की मी 2 खाणार. कुणी दोघांपैकी कुणी एक जण पण माघार घेत नव्हते. मग फायनली ठरतंय दोघांचं, ज्यांनी शेवटला उठणार त्यांना 2 वांग. आता जेवायचे नाही, झोपूया आपण. जेवण सोडतात आणि झोपतात त्यांनी. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी झालं तर उठायला तयार नाहीत. त्यांच्यात पैज लागलेलं असते ना की शेवटला कोण उठणार, त्यांनी 2 वांग खाणार. त्यांनी 2 वांग खायचं. मग त्यांनी आधी जे उठतं त्यांनी 1 वांग खायचं. 2-3 दिवस होत ते उठतच नाहीत. मग असंच झाल्यानंतर पुढं एक म्हणजे तिसऱ्या दिवशी शेजारच्यांनी म्हणतात की काय हालचालच नाहीत, बघूया तरी. मी उठवते तर उठीनच आहे नी. मग शेवटी सगळेजण ठरवतात ही मेल्यात म्हणून. मग दोघांना ही स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात लोक रडून वगैरे. स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर लाकडावर घालतात. असं काय थोडस अग्नी द्यायचं असते तोपर्यंत ती म्हणती मला 1 आणि ह्यो म्हणते मला 2. म्हणत म्हणत उठतात आणि गावातले लोक पळून जातात. असं स्टोरी आहे वांग्याचा. 3 वांगी आणत नाहीत, 3 वांग्याचं भाजी करत नाहीत. नवरा बायको दोघं असेल तर तिसरा एखादा व्यक्ती वांग्यासाठी लागतो. म्हणजे जिद करायची नाही, मिळेल ते खायचं असं असते. ह्याचं तात्पर्य असं आमचे आजोबा सांगितलेलं मला स्टोरी. कळाला? ओके. तर ही काय बनवायला लागली सांग मला आता. काय बनवलीस? वांग. आणि नाही ग, वांग तरी बनवायला लागली. साधी काय सारण आहे का ती? ओके. ते आता पाणी घालणार का फक्त तेवढंच याच्यामध्ये शिजवणार आहेस? पाणी घालणार, कारण बेसन पीठ टाकलेलं आहे तर ते पाणी घालावं लागेल. पातळ पाहिजे. ओके, बघू जरा. असं. वाव, सुपर. वांग्याचं भाजी मस्तपैकी दीपू बनवले. टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय टाकायचं नाही. नाही टाकायचं बरं ना, भरताना टाकलं होतं. ओके. हे बघू शकता. तुम्हाला वांग्याचं भाजी आवडत आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. होय का ना दीपू? वांग्याची भाजी आवडते का नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून बघतात ते पण आम्हाला सांगा. हे बघू शकता असं व्यवस्थितपणे वांग्याचं भाजी शिजा लागले. आपण जोपर्यंत भाकरी करून घेऊया. भाकरी करून घेणार आहेस तू आता? आपल्याला बाहेर जायचं आहे ना, तर बाहेर जायचं ते उद्या बघूया आपण. उद्या त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आहे बघ. आपण तिकडे जाणार आहोत ना. हे बघा असं दिसतंय वांग्याचं भाजी. बेसन पीठ लावून व्यवस्थितपणे केलेले दीपू ना. तर उद्या आपण जाणार आहे पोहेमध्ये. पोहेमध्ये कधी कशाला जाणार आहे हे सांगायचं ना. तिथे जाऊन आपण एक व्हिडिओ बनवायचा ना. पोहेमध्ये गेल्यावर नक्की नक्की आपण बनवणार व्हिडिओ. तेलाचं फोडणी वरनं तेल का टाकली जरा सांग. अजून थोडी तर्री आहे कारण की आपण बेसन टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त ऑइली नाही दिसणार ते. ओके. दिसताना ऍक्टिव्ह नाही दिसणार. होय का? मग अजून तिखट घाल ना मग वरनं.
नको घालणार आहेस का? म्हणजे अजून लाल लाल पाहिजे काय? जर एखाद्या वेळी गोड नसेल तर चालतं, पण तिखट लागणार बाबा मला तर. तिखट पाहिजे, थोडंसं तिखट पाहिजे. मीठ बघू, मीठ. ओके, ह्या तऱ्हेनं वांग्याचा भाजी. आता भाकरी बनवणार आहेस तू? हो, कशाची? ज्वारीची? ज्वारीची. ज्वारीची भाकरी बनवणार आहे. तर सगळेजण या आमच्याकडं वांग्याचं भाजी आणि भाकरी खाण्यासाठी. दीपू हो, बोला सगळ्यांना. या सगळ्याला. आणि थँक्यू सो मच सगळ्यांना म्हणून सांग. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल. होय की नाही? ओके, भाकरी बनव, उद्या पोहायचे व्हिडिओ टाकूयात आपण. हो. जायचं आहे ना नक्की? हो, जायचं म्हणजे जायलाच लागेल. ओके, जाऊयात. टाटा, बाय बाय बोल ना. Bye. लई गडबडी दिसायला आज, काय बोलीन झाले म्हणे.